आपल्याला मान्यवरांचे मनोगत ऐकायचे, मी थोडक्यात त्या ठिकाणी पत्रिकेच्या वतीनं मांडतो. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि दैनिक लोकपत्रिकेचे संपादक, महात्मा गांधी मिशनचे अध्यक्ष माननीय कमल किशोरजी कदम साहेब, या ठिकाणी माननीय श्री राहुल कर्डिले साहेब जिल्हाधिकारी नांदेडचे, विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड परिक्षेत्राचे माननीय श्री शहाजी तुमर साहेब, IPS कर्नाटक केंद्रचे माननीय शशांक गौड साहेब, एक नाव राहिलंय जिल्हा पोलीस अधीक्षक नांदेड अविनाश कुमार साहेब, ज्यांचा आपण विशेष कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी सत्कार केला. आपण ज्या परिसरात कार्यक्रम घेत आहोत त्या MGM इंजिनिअरिंग आणि बाकी ज्या अभ्यासक्रमांची जी महाविद्यालय या ठिकाणी आहेत त्याच्या प्राचार्य आणि संचालिका डॉक्टर श्रीमती गीता लाटकर मॅडम, आमचे नांदेडचे आवृत्ती प्रमुख डॉक्टर गणेश जोशी, आमचे इतर सहकारी या ठिकाणी आलेले वार्ताहर प्रतिनिधी आणि या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मानतो. छत्तीस वर्षापूर्वी माननीय शरद पवार यांच्या उपस्थितीत, तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या उपस्थितीत आणि त्यावेळेस शिक्षण मंत्री असलेल्या माननीय कमल किशोर कदम साहेब यांनी दैनिक लोकपत्र सुरू, त्यांनी उभा केलेला तो स्तंभ, चौथा स्तंभ आम्ही आज पेरतो आहोत. कार्यकारी संपादक म्हणून मी, आवृत्ती प्रमुख म्हणून गणेश जोशी आणि त्यांचे सगळे सहकारी. हे काम कठीण आहे. आजच्या वातावरणात जी भूमिका, जी धोरण, जी दिशा घेऊन आमचा पेपर चालतो त्या परिस्थितीत कठीण आहे. कारण आमचा पेपर पूर्ण व्यावसायिक नाही. आमचे दोन्ही संपादक कदम साहेब, कदम बंधुद्वय असं म्हणेल मी, त्यांची या आमच्या पेपरकडून, आमच्या दोन्ही संपादकांकडून या पेपरला व्यावसायिक स्तरावर काहीतरी बिझनेस म्हणून चालवा अशी अपेक्षाच नाही. विचार म्हणून चालवा, भूमिका म्हणून चालवा, सत्याची कास घेऊन चालवा, सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल सगळ्या क्षेत्रात ही भूमिका घेऊन चालवा. आणि त्यासाठी ते आम्हाला प्रोत्साहन देतात, प्रेरणा देतात, सूचना देतात, मार्गदर्शन करतात. आणि त्यामुळं हा पेपर आम्ही यशस्वीरित्या चालवत आहोत. आम्हाला आनंद आहे. गेल्या 2-3 वर्षात तर आम्हाला हा फार फरक जाणवला. महाराष्ट्रातली जनता, विशेषतः नांदेडमधली लोक अतिशय सुज्ञ, जाणकार आणि वाचक आहेत, ज्यांना आमची भूमिका आता पटायला, भावायला लागली आहे. आणि हीच आमची अपेक्षा आहे. आज या ठिकाणी जे सत्कार झाले त्या सत्कारांची नावं आणि त्यांची कार्यक्षेत्र आणि त्यांच्या कार्याची उंची आपण 1-2 ओळींच्या वाक्यातून ऐकली असेल. त्यावरून ही निवड करताना सुद्धा आम्ही किती सखोल गेलेलो आहोत आपल्या लक्षात आलं असेल. हीच भूमिका घेऊन पुढची वाटचाल आम्ही करू. आपले आशीर्वाद राहू द्या. धन्यवाद.